स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर आज आहे शनिवार आणि आज आपल्या मुलांसाठी आपल्याला एक अतिशय प्रभावशाली एक उपाय करायचा आहे। तर हा उपाय तुम्ही प्रत्येक शनिवारी केला तरीही चालेल किंवा मग तुम्ही कोणत्याही शनिवारी केला तरीही चालेल। ज्यावेळेस आपल्या मुलांच्या अवतीभोवती ज्या काही नकारात्मक शक्ती असतात, जी काही निगेटिव्हिटी असते, नजर दोष असतात, पितृदोष असतात, तर त्याचा सुद्धा परिणाम आपल्या मुलांच्या स्वभावावरती होत असतो। कारण या नकारात्मक शक्ती ज्या प्रकारे आपल्यावरती त्याचा परिणाम करत असतात त्याच प्रकारे अगदी आपल्या मुलांवरती सुद्धा याचा परिणाम हा होत असतो। तर मुलांची आपल्याला आज नजर काढायची आहे। प्रत्येक शनिवारी किंवा कोणत्याही शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। मुलांची तुम्हाला नजर काढायची आहे। त्यांच्यापर्यंत येणारे विघ्न, संकट, दुःख, दारिद्र्य काही सुद्धा जे काही असेल तर ते आपल्याला दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला एक अतिशय प्रभावशाली उपाय हा शनिवारी करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे पहा, आज शनिवार आहे तर आज आपण हा उपाय केला तरीही चालेल। तर आपल्या जीवनातील म्हणजे आपल्या जीवनातील जे काही दुःख, त्रास जे आहेत तर ते दूर यामुळे होतातच, पण मुलांच्या जीवनातील सुद्धा ते दूर करणं आपल्याला खूप गरजेचं आहे। प्रत्येक आईला अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाला आपल्या मुलांची काळजी वाटत असते आणि प्रत्येकाला एकच काळजी असते की आपला मुलगा जो आहे तर तो कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची प्रगती व्हावी। मग तो लग्न झालेला असो किंवा लहानातला लहान मुलगा असो, तर त्याच्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आपल्या मुलांवरनं किंवा मुलींवरनं ही एक वस्तू आपल्याला ओवाळून टाकायची आहे। आता हा उपाय आपल्याला करत असताना आपल्या मनामध्ये कायम श्रद्धा ठेवायची आहे, विश्वास ठेवायचा आहे, तेव्हाच हा उपाय तुम्हाला करायचा आहे। आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु आणायचा नाहीये। थोडीशी सुद्धा शंका आपल्या मनामध्ये अजिबात येऊन द्यायची नाहीये। कारण की ज्या वेळेला आपण आपल्या मनामध्ये थोडीशी शंका किंवा किंतु परंतु ठेवून जेव्हा ते उपाय करत असतो तर त्याचा आपल्याला कोणताच फायदा होत नाही। मग त्या गोष्टींचा आपल्याला कुठलाही फायदा होत नाही। आपली जी काही मेहनत असते तर ती सुद्धा वाया जाते, आपला वेळ पण वाया जातो। त्यामुळे तुम्हाला मी एकच गोष्ट महत्त्वाची सांगेन, तुमचा जेव्हा विश्वास असेल तरच तुम्ही ह्या गोष्टी करा आणि मगच त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव जो आहे तर तो येईल। तर हे जे उपाय असतात तर ते आपल्या मुलांसाठी, आपल्या घरातल्यांसाठी आपल्याला वारंवार करावे लागतात। कारण की आपण ज्या वेळेला कसं असतं बघा, ज्या वेळेला आपण एखादा उपाय करत असतो तर त्या गोष्टीमध्ये तेवढी पॉवर असते तर ती वाढत जात असते। आता काही मुलं जी अशी असतात ती खूप अभ्यास करत असतात पण अचानकपणे त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष कमी होतं किंवा ते खूप अभ्यास करतात पण त्यांच्या अभ्यास केलेला लक्षात राहत नाही। आणि काही मुलं अशी असतात पहा, भरपूर ते शिकलेले असतात, खूप हायली क्वालिफाईड असतात, नोकरीसाठी ते खूप प्रयत्न सुद्धा करत असतात, पण त्यांना म्हणावी तशी किंवा हवी तशी नोकरी मिळत नसते। आणि त्यांच्या भोवती असणारे जे दोष असतात त्यामध्ये ग्रहदोष सुद्धा असू शकतात किंवा वास्तुदोष असू शकतात, पितृदोष असू शकतात, नकारात्मक शक्ती सुद्धा असू शकतात, नजर दोष असू शकते। तर नजर दोषीचा जास्त करून आपल्या मुलांच्या स्वभावावरती परिणाम होत असतो। मुलांचा स्वभाव जो आहे तर तो कधी कधी खूप हट्टीपणा ते करत असतात, खूप तापट होतो, मध्येच ते रागीट होऊन जातात आणि मुलं मोठ्यांचं अजिबात ऐकत नाहीत। मोठ्यातल्या मोठ्या माणसांचं सुद्धा लहान मुलं ऐकत नाहीत। आपण त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण तरी देखील मुलं जे आहेत तर ते ऐकत नाहीत। आणि या गोष्टी जर आपल्यासोबत घडत असतात तर मग शेवटी आपण काय करत असतो, आपण एक दिवस या सर्व गोष्टींना कंटाळतो आणि या गोष्टी आपण करणं सोडून देत असतो किंवा मुलांना आपण समजावून सांगणं सुद्धा बऱ्याच वेळेला सोडून देत असतो, प्रयत्न सुद्धा करणं आपण सोडून देत असतो आणि म्हणतो की शेवटी आपण, माझा मुलगा असाच आहे आणि त्याचं काही झालं तर किंवा कितीही प्रयत्न केले तरी तो मुलगा सुधारणार नाही, असं सुद्धा बऱ्याच वेळेला आपण ऐकत असतो। तर ज्या वेळेस आपल्या मुलांमध्ये जेव्हा काही नकारात्मक शक्ती हावी होतात किंवा कुठल्याही प्रकारचे दोष किंवा बाधा ज्या आहेत तर त्या हावी होतात तर त्याचा जो प्रभाव असतो तर तो त्यांच्या स्वभावावरती आपल्याला दिसायला लागतो। तर त्यासाठीच या ज्या गोष्टी आहेत, नकारात्मक ज्या काही शक्ती आहेत, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, तर ते दूर करण्यासाठी आपल्याला एक अतिशय प्रभावशाली उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे।
हा उपाय तुम्ही आई असाल तर तुमची मुलगी असेल तर बहीण असाल कुठल्याही लहान मुलांसाठी लहानातील लहान मुलांसाठी तुम्ही करू शकता। तुमचा मुलगा मोठा असेल तरी त्याच्यासाठी करू शकता। अगदी तुमचा बाळ 1 महिन्याचं असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचं करू शकता किंवा तुमच्या मुलाचं जर लग्न झालेलं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे बघा। या उपायासाठी तुम्हाला एक थोडंसं मीठ घ्यायचं आहे। खडे मीठ तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर मग तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीही चालेल। आता एक तुम्हाला ग्लास घ्यायचा आहे, पाण्याने भरलेला हा ग्लास तुम्हाला घ्यायचा आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला हे जे खडे मीठ आहे तर ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। खडे मीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना बसवायचं आहे। मुलांना कशा पद्धतीने बसवायचं आहे पहा, तर मुलांचा जो चेहरा आहे तर तो पूर्वेकडे होईल अशा पद्धतीने आपल्याला त्यांना बसवायचं आहे आणि तुमचा जो चेहरा आहे तर तो तुमचा पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या समोर बसवायचा आहे। त्यानंतर हा जो ग्लास आहे तर तो तुमच्या मुलांच्या डोक्यावरून 21 वेळेला गोल गोल फिरवायचा आहे। 21 वेळेस हा ग्लास आपल्या मुलांवरनं उतरवून घ्यायचा आहे आणि हा ग्लास मुलांवरनं ओवाळून 21 वेळेला टाकायचा आहे। आणि माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही सर्व त्रास आहेत, संकट आहे, दुःख आहे, जे काही दोष आहेत तर ते सर्व पूर्णपणे दूर झालेले आहेत अशा प्रकारची भावना आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायची आहे आणि हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे। हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा अगदी रात्रीपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही केला तरीही चालेल। तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला उतरवल्यानंतर एखाद्या झाडाखाली तुम्हाला टाकायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये सुद्धा टाकून देऊ शकता किंवा मग अगदी तुम्ही तुमच्या वॉश बेसिन मध्ये टाकलं तरीही चालेल। उपाय करत असताना मात्र तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाहीये। तुमचं मन जे आहे तर ते एकदम स्वच्छ ठेवूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। मिठामध्ये अशा काही सकारात्मक गोष्टी असतात तर त्या नकारात्मक गोष्टींना खूप लवकर दूर करत असतात। तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला कोणत्याही शनिवारी किंवा तुम्ही आजपासून कोणत्याही शनिवारी किंवा अगदी तुम्ही प्रत्येक शनिवारी हा उपाय तुमच्या मुलांसाठी केला तरीही चालेल। आपल्या मुलांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे, इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या मुलांचे जे काही दोष आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी अशा पद्धतीने करू शकता। मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे। आता जर समजा तुम्हाला 2 मुलं असतील 3 मुलं असतील तर त्या पद्धतीने तुम्हाला 2 सेपरेट ग्लास घ्यावे लागतील। 3 मुलं असतील तर तुम्हाला 3 सेपरेट ग्लास अशा पद्धतीने सांगितल्याप्रमाणे तयार करावे लागतील आणि सेपरेटली हे ग्लास जे आहे तर ते तुमच्या प्रत्येक मुलावरनं उतरवून टाकावे लागतील। तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करा, नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला असा फायदा होईल आणि तुम्हाला खूप सुंदर असा याचा अनुभव सुद्धा येईल। तुमच्या मुलांच्या जीवनातील जे काही त्रास आहे, जे काही संकट आहेत, जे काही दोष आहेत तर त्यातून त्यांची सुटका होईल। तर हा उपाय मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही कोणाहीसाठी करू शकता आणि तुमचे जेवढे पण मुलं आहेत 2-3 मुलं तर त्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय नक्की करा। तुम्हाला नक्कीच याचा खूप चांगला असा अनुभव येईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।